सामाजिक वनीकरण विभागाच्या कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेत सध्या मोठ्या प्रमाणात रोप निर्मिती सुरू आहे। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा साधारण 2,75,000 रोपांच्या निर्मिती आणि संगोपनाचं काम सुरू आहे। त्यासाठी अनेक मजुरांचे हात या कामात गुंतले आहेत। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही रोपवाटिका अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत आहे। कागलजवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेत दरवर्षी लाखो रोपांची निर्मिती केली जाते। सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या मदतीने दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते। त्यासाठी कागल, करवीर, हातकणंगलेसह सीमा भागात याच रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा केला जातोय। यंदा 2,20,000 लहान आणि 55,000 मोठी रोपं तयार करण्याचे उद्दिष्ट आहे। या रोपवाटिकेत फणस, चिंच, आवळा, बदाम, आंबा, गोरख, चिंच, जांभूळ, सीताफळ यांसारखी फळझाडांची रोपं बनवली जातात। तर वड, पिंपळ, करंज, कांचन, कदंब, सागवान, सिसव यांसारखी जंगली झाडं आणि पारिजातक, पिवळा चाफा अशा फुलझाडांसह 68 पेक्षा अधिक प्रजातींची रोपं तयार केली जातात। गेल्या 3 दशकांहून अधिक काळ या रोपवाटिकेत उत्तम प्रकारे रोप निर्मितीचं काम सुरू आहे। शिवाय विविध झाडांच्या बिया संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते। तसंच कांड्यांपासून तयार केलेली रोपं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वाढवली जातात। 9 ते 18 महिन्यांच्या कालावधीत ही रोपं तयार करण्यासाठी इथले मजूर उन्हातान्हात कष्ट घेत आहेत। सध्याच्या प्रचंड उष्णतेच्या काळात रोपांचं संगोपन करणं सोपं नाही। त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागतो। रोपांचं संरक्षण करण्यासाठी नेटशेड उभारण्यात आलं असून प्रत्येक रोपाची काळजी घ्यावी लागते। एकूणच पावसाळ्यातील वृक्ष लागवडीसाठी कागलमधील शासकीय रोपवाटिका सज्ज झाली असून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे।